मित्रांनो नमस्कार. आता आपल्याला बघायची आहे राज्यसेवेची 15 जानेवारी 2017 झालेली प्रश्नपत्रिका. मित्रांनो या प्रश्नपत्रिकेचं सगळ्यात वैशिष्ट्य काय तर बघा, 50 मार्काच्या प्रश्नामध्ये इथे 32 मार्काला ग्रामर विचारलं गेलं आहे. हे मुद्दामून तुम्हाला हे ॲनालिसिस सांगण्याचं कारण काय माहिती आहे का, की तुम्हाला एक लक्षात ठेवा, 50 मार्काची प्रश्नपत्रिका राज्यसेवेची ज्यावेळी असते त्यावेळी कमीत कमी 50% वेटेज हे ग्रामरला दिलं जातं आहे. आणि जर तुमचं ग्रामर चांगलं असेल तर अर्थातच मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स मिळू शकतात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आत्तापर्यंतच्या राज्यसेवेच्या जेवढ्या म्हणून प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, या सगळ्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या तर मी तुम्हाला एक मुद्दा म्हणून आग्रहाने सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये ग्रामरची लेवल आहे ना ही इतकी सोपी आहे की इव्हन अगदी 10वी पर्यंत जर इंग्लिश व्यवस्थित जर तुम्ही केलं असेल ना, म्हणजे 10वीच्या मुलाला सुद्धा इथे मार्क्स मिळू शकतील. एवढी सोपी सोपी वाक्य आणि एवढे सोपे सोपे प्रश्न राज्यसेवेमध्ये सुद्धा विचारले गेलेले आहेत. आणि हे कशी आणि किती सोपे आहेत हे तर तुम्हाला आता समजणारच आहे. सांगायचं फक्त एवढंच मित्रांनो, ग्रामरच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, हे मला तुम्हाला खास करून सांगायचं आहे. लक्षात ठेवा, या प्रश्नपत्रिकेमध्ये तर तुम्हाला मी आता सांगितलं त्याप्रमाणे ग्रामर तर 32 मार्काचं आहे, व्होकॅब्लरी फक्त 8 मार्काची आहे. हां ठीक आहे, व्होकॅब्लरीमध्ये सुद्धा म्हणजे आता बघा, समजा असं धरून चाला की 50% मार्क जर तुम्हाला ग्रामरला दिले गेलेले आहेत, म्हणजे 25 मार्क तिकडे गेले, 5 मार्क कशाला गेले, पॅसेजला गेले, म्हणजे 25 आणि 5 30 झाले, तर 20 मार्काची व्होकॅब्लरी येईल, बरोबर ना. पण या 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्होकॅब्लरी अजून कमी झाली. याचं कारण का बघा, इथे वाढवलेलं आहे. आणि मित्रांनो एवढंच लक्षात ठेवा, व्होकॅब्लरीमध्ये काय येईल ना हे आपण कोणीही सांगू शकत नाही, बरोबर आहे, परंतु ग्रामरमध्ये मात्र काय येईल हे मात्र आपण सांगू शकतो. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे माझं जे पुस्तक आहे ते पुस्तक अतिशय अपडेटेड अद्ययावत मी केलेलं आहे. याचं कारण एकच की हळूहळू प्रश्नपत्रिकांचा जो पॅटर्न आहे तो कसा बदलतोय, पेपर सेटर कसे प्रश्न विचारतायत याचं योग्य आकलन मला झाल्यामुळे मी त्या प्रकारे हे अपडेट केलेलं आहे. नवीन जी आवृत्ती माझी आलेली आहे 2019च्या फेब्रुवारीमध्ये, ही तर इतकी उत्कृष्ट आहे की त्याच्यामध्ये 2019ला झालेली जी प्रश्नपत्रिका होती त्याच्यामध्ये इफच्या नंतर फ्युचर कसं वापरतात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पुस्तकामध्ये इफच्या नंतर सिंपल फ्युचर वापरतात हा नियम नाही, इफच्या नंतर वुड वापरतात हा नियम नाही. हा फक्त फेब्रुवारी 2019च्या माझ्या एडिशनमध्ये मी दिलेला आहे आणि राज्याची परीक्षा त्याच्यानंतर झालेली आहे. मला सांगायचं एवढंच आहे की प्रश्नपत्रिकाचं योग्य आकलन होणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्याप्रमाणे मी ते पुस्तक आता नवीन जे आहे ते अपडेट केलेलं आहे. इथे तुम्हाला प्रत्येक रूलवरती आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत हे सुद्धा समजेल. तर मित्रांनो ग्रामर हे इतकं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ग्रामरचा आपला ऑनलाईन कोर्स तर चालू आहेच, तो ऑनलाईन कोर्स करा. कोणत्याही ऑफलाईन क्लासपेक्षा ऑनलाईनचा कोर्स हा का चांगला हे तुम्हाला मी आधी सांगू इच्छितो. मित्रांनो एवढंच बघा की जर समजा मी ऑफलाईन क्लास घेतोय, बरोबर आहे, मी ज्या वेळेला ऑफलाईन क्लास घेतोय त्यावेळी तुम्ही काय करणार बघा, मला काय माझी फी असेल 4000 5000 काय असेल ती मला तुम्ही देणार, ती तुम्ही एकदाच देणार. फी एकदा दिल्यानंतर तुम्ही एकदाच माझं लेक्चर करणार आहात, बरोबर आहे. आता मित्रांनो समजा तुम्ही या बॅचमध्ये आहात, तुम्ही या बॅचमध्ये ज्यावेळी माझं लेक्चर ऐकता त्यावेळी मी जी काही उदाहरणं देत असतो, एक्झाम्पल्स देत असतो, जे समजावून देत असतो तेच मी दुसऱ्या बॅचला देत असतो, तेच मी तिसऱ्या बॅचला, चौथ्या बॅचला, 5व्या बॅचला सगळ्यांना मी तीच उदाहरण देत असतो, तसंच समजावून देत असतो. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं आहे काय, जर समजा तुम्ही आज माझी बॅच केली आणि तुम्हाला जर एखादा पार्ट समजला नाही तर तुम्ही मला नंतर येऊन विचारलं, हे तर बरोबर आहे की नाही. परंतु मित्रांनो जर तुम्ही ऑनलाईन बॅच केली तर तुम्हाला काय फायदा होईल बघा, एक तर तुम्हाला तीच लेक्चर पुन्हा कितीही वेळा बघता येतील. दुसरं, ऑनलाईन लेक्चर करत असताना ज्या वेळेला तुम्ही ते लेक्चर ऐकाल त्याच वेळेला जर तुम्ही माझं पुस्तक समोर ठेवलं असेल तर मित्रांनो अर्ध्या तासाचं लेक्चर ऐका, पुस्तक वाचा, आकलन होईल. पुन्हा एकदा पाहिजे असेल तर ते लेक्चर ऐका, पुन्हा पुस्तक वाचा. असं जर केलं तर तुम्ही 2दा 3दा नाही, तुम्ही कितीही वेळा तो पर्टिक्युलर पार्ट जोपर्यंत आकलन होत नाही तोपर्यंत तुम्ही ते लेक्चर ऐकू शकता. आणि याचा फायदा काय होईल माहिती आहे का, की तुम्हाला तुमचं ग्रामर आहे ना इतकं परफेक्ट होऊन जाईल की नेमकं काय प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं जाते आणि प्रश्नपत्रिका सोडवताना नेमका काय विचार करायचा असतो हेही तुम्हाला
ती लेक्चर्स ऐकून समजायला लागेल. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की ज्या वेळेला मी इकडे प्रश्नपत्रिका समजावून देतोय त्यावेळी त्या प्रश्नपत्रिका समजावून एक जो कोण घेणार आहे किंवा जो कोण तुम्ही आत्ता हे प्रश्नपत्रिका ऐकत आहात, मित्रांनो, जर तुमचा ग्रामरचा अभ्यास तयार असेल तरच मी इथे समजावून देणारे जे रूल्स आहेत ते तुम्हाला समजणार आहेत, अन्यथा तुम्हाला हे समजणार नाही आहेत. कळलं का? म्हणजे हे जे काही तुम्ही ऐकताय हे कोणासाठी आहे, तर ज्यांनी ऑलरेडी इंग्लिशच्या ग्रामरचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी काही प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत, अशा मुलांना, अशा विद्यार्थ्यांना मात्र ह्याचा इतका फायदा होईल. कारण का? प्रश्नाची उत्तर शोधत असताना नेमकं काय बघायचं असतं, म्हणजे मी नेमकं काय बघत असतो हेही तुम्हाला समजायला लागेल, मी नेमका कसा विचार करत असतो हेही तुम्हाला समजेल. आणि इथे तर मी तुम्हाला समजावून देणार आहे की बाबा हे का चूक आहे, एखादा पर्याय का चूक आहे, दुसरा पर्याय का चूक आहे, तिसरा का बरोबर आहे किंवा चौथा का बरोबर आहे, तिसरा का चूक आहे, हे जे समजावून देणार आहे ह्याच्यामधून ना तुमचा मेंदू आहे ना, तुमची बुद्धी आहे ना, ही कार्यरत होईल. तुम्हाला नेमका कसा विचार करायचा असतो ना, हे हळूहळू तुमची इतकी डेव्हलपमेंट होत जाईल की तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये त्याची उत्तरं फास्ट यायला लागतील. पण या सगळ्यासाठी अगोदर सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकातून ग्रामरचा अभ्यास करणं. अनेकांना असं वाटतं की नाही सर, तुम्ही आम्हाला नोट्स द्या. मित्रांनो, नोट्स आहेत ना, एक लक्षात ठेवा, नोट्स हे फार थोडे असतात. कळलं का? नोट्सच्या मागे लागू नका, पुस्तक हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण का ह्याच्यामध्ये ना अधिक डीपमध्ये, कळलं का, अधिक डीपमध्ये त्याच्यामध्ये स्पष्टीकरण असतं. म्हणून मित्रांनो, द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे पुस्तक अवश्य वापरा. व्होकॅब्युलरीसाठी A to Z व्होकॅब्युलरी हे माझं पुस्तक आहे, तेही अवश्य वापरा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका जी आहे 50 मार्काची राज्यसेवेची, ह्याच्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे ग्रामर 32 मार्काचं आहे. याच्यामध्ये 2 प्रश्न असे आहेत की ज्याची थोडीशी डिफिकल्टी लेवल जास्त आहे, ग्रामरमधलं सांगतोय मी, कळते का? तर 2 मार्काची डिफिकल्टी लेवल आहे थोडी जास्त आहे, तरी सुद्धा म्हणजे 30 मार्क तर कुठेच नाही गेले, कळते का? व्होकॅब्युलरीमध्ये सुद्धा 8 मार्क जे आहेत त्या 8 मार्कामधल्या 2च प्रश्नांची डिफिकल्टी लेवल खूप जास्त आहे. म्हणजे असं धरून चला तिकडे ते मार्कच मिळणार नाहीत आपल्याला. ठीक आहे. बाकी इडिओमॅटिक फ्रेज, नंतर व्हर्बल फ्रेज आणि ऑर्डर ऑफ वर्ड्स हे खूप सोप्या पद्धतीचे होते. म्हणजे थोडक्यात मला एवढंच सांगायचं की या प्रश्नपत्रिकेमध्ये जर एखाद्याचा ग्रामरचा अभ्यास जर चांगला असेल ना, तर तो 40च्या वरती मार्क सहज मिळू शकतो. मी म्हणतो चला 40च्या वरती जाऊ दे, 40पर्यंत तरी. मग ती 40पर्यंत जाण्यासाठी प्रश्नपत्रिका कशी सोडवायची असते, कसा अभ्यास करायचा असतो आणि काय प्रश्नपत्रिका सोडताना नेमकं बघायचं असतं ते आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, या सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी मुद्दामून सगळ्यात पहिल्यांदा ग्रामर पहिल्यांदा घेणार आहे. एकदा सगळं ग्रामर घेऊन झालं की मग उरलेले जे काय आहे व्होकॅब्युलरीचे प्रश्न ते घेणार आहेत. म्हणजे एकदा ग्रामर सुरुवात झालं की ग्रामर आपल्याला तसं करता येईल. व्होकॅब्युलरीजमध्ये सुद्धा तुम्हाला काही वेळेला काही उत्तरं कशी शोधायची असतात तेही समजायला मदत होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आधी आपण ग्रामरचा भाग चालू करतोय. तर मित्रांनो, ग्रामरच्या आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया आणि आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे 32 जे ग्रामरचे आहेत ते प्रश्न सगळे बघायचे आहेत. मित्रांनो, पहिला प्रश्न हा आहे आणि ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे मूड कोणता आहे. अतिशय सोपं उत्तर आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पटकन आलं असेल. पण म्हणजे मला फक्त इथे उत्तर सांगायचं नाही आहे, तर त्याचबरोबर इथे का ते उत्तर बरोबर आहे आणि ह्याच्याबरोबर अजून काय लक्षात ठेवलं पाहिजे. अजून ज्या वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये ह्याच्यावरचा प्रश्न विचारला जाईल तो कसा वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो हेही तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, जे सांगतोय ते नीट ग्रहण करा, नीट ॲब्सॉर्ब करा, नीट समजून घ्या, एवढंच सांगतो तुम्हाला. आता बघा, इफ इट रेन्स आय शॅल स्टे ॲट होम. मूड कुठला आहे? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की याला इंडिकेटिव्ह मूड असं म्हणतात. आता ते का म्हणतात ते आता आपण बघूया आणि ह्याच्यामध्ये काय फसवलं जाऊ शकतं. म्हणजे पेपर सेटर उद्या प्रश्न विचारत असताना तुम्हाला ह्याच्यावरती काय फसवू शकतो हेही मला तुम्हाला शिकवायचं आहे. बघा मित्रांनो, इफचं कोणतंही वाक्य ज्याला आपण टाईप 1 असं म्हणतो. मित्रांनो, 4 टाईप आहेत हे तुम्हाला माहीत असेल, बरोबर आहे ना. टाईप O किंवा टाईप 0 ज्याला म्हणतात, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. त्यातलं टाईप 2 आणि टाईप 3 आहे. म्हणजे टाईप 2 जे आहे त्याला इमॅजिनरी किंवा अनरियल कंडिशन असं म्हणतात आणि टाईप 4 जो आहे त्याला इम्पॉसिबल कंडिशन असं म्हणतात. ही जी कंडिशन असते टाईप 1ची त्याला प्रॉबेबल कंडिशन असं म्हटलं जातं. हेही तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना. म्हणजे संभाव्य, पुढे होऊ शकणारी अशी जी काय अट असते ती ह्याच्यामध्ये असते. मित्रांनो, इंडिकेटिव्ह मूडमध्ये काय असतं हे मी तुम्हाला इव्हन लेक्चर्समध्ये पण शिकवलेलं आहे. ऑनलाईन लेक्चर्समध्येही तुम्हाला हे मिळेलच, पुस्तकामध्ये सुद्धा समजावून दिलेलं आहे. मित्रांनो, एक कायम लक्षात ठेवायचं,
इंडिकेटिव्ह मूड कशाला म्हणतात? ज्या वेळेला 12 टेन्सेस, इंग्लिशमध्ये 12 टेन्सेस आहेत, 3 सिंपल, 3 कंटिन्युअस, 3 परफेक्ट आणि 3 कंटिन्युअस परफेक्ट, बरोबर आहे? तर मित्रांनो 12 टेन्सेस ज्यावेळेला तुम्हाला कोणत्याही वाक्यामध्ये दिसतात त्यावेळेला ते वाक्य हे नेहमी कायम हे इंडिकेटिव्ह मूडचंच असतं. कळतंय? एवढं कायम लक्षात ठेवायचं. मग आता बघा, जर तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला समजेल मित्रांनो की बघा की ज्या वेळेला इफची वाक्य असतात त्यावेळेला जो टाईप ओ आहे किंवा टाईप 0 ज्याला आपण म्हणतो, या टाईप 0 मध्ये काय असतं तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ, जनरल ट्रूथ, ऑटोमॅटिक रिझल्ट्स असे प्रकार याच्यामध्ये असतात, बरोबर ना? म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये नेहमी होणाऱ्या ज्या घटना आहेत ना त्या इथे असतात. आणि टाईप 1 मध्ये प्रॉबेबल म्हणजे भविष्यात असं होऊ शकेल अशा घटना याच्यामध्ये असतात. आणि मित्रांनो त्या कंडिशनमध्ये तुम्हाला इथे माहिती आहे की इथे इफच्या नंतर प्रेझेंट असतो आणि त्याच्यानंतर फ्युचर असतो. मित्रांनो मी काय सांगतोय ते नीट लक्षात ठेवा. इथे मी मुद्दामून सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर दिलेलं नाही. आणि हे मी का दिलेलं नाहीये हे मी तुम्हाला ऑलरेडी लेक्चर्समध्ये शिकवलेलं आहे. माझ्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हाला हे दिसेल, इव्हन पुस्तकामध्ये सुद्धा दिसेल. तर मित्रांनो इथे प्रेझेंट असणं हे महत्त्वाचं आहे आणि इकडे फ्युचर असणं महत्त्वाचं आहे. कशासाठी सांगतोय? प्रॉबेबल कंडिशनमध्ये. आणि ते इथे तुम्हाला दिसतंय बघा. इथे तुम्हाला सिंपल प्रेझेंट दिसतोय आणि इकडे तुम्हाला सिंपल फ्युचर दिसतोय. म्हणजे थोडक्यात ही टाईप 1ची प्रॉबेबलची कंडिशन हे तर नक्की आहे. त्याचप्रमाणे हे वाक्य पण आहे, बरोबर आहे? त्यामुळे हे इंडिकेटिव्ह मूडचं आहे. त्यामुळे टाईप ओ आणि टाईप 1 मधली सगळी वाक्य ही इंडिकेटिव्ह मूडमध्ये असतात. पण जर टाईप 1 मध्ये इकडे प्रेझेंट आणि फ्युचर असेल तर ते फ्युचर म्हणजे 12 टेन्स मधलं जे फ्युचर आपल्याला आहे सिंपल फ्युचरचं ते असेल तरच. एवढं खास करून लक्षात ठेवा. जसं इथे दिसतंय इफ नंतर सिंपल प्रेझेंट आहे आणि इकडे काय आहे तर इकडे सिंपल फ्युचर आहे. मित्रांनो एकच लक्षात ठेवा, उद्या ह्याच्या ऐवजी इथे मे असेल किंवा कॅन दिलं, शूड दिलं, मस्ट दिलं, काय वाटेल ते देऊ शकतात. कारण की या सगळ्यांमधनं फ्युचर इंडिकेट होत असतं, हे लक्षात ठेवा. आणि हे ज्यावेळी तुम्हाला समजेल प्रश्नपत्रिकेमध्ये असं येऊन पण गेलेलं वाक्य आपण नंतर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा मी तुम्हाला हे समजावून दिलेलं आहे. सांगायचं एवढंच आहे मित्रांनो की इकडे फक्त तुम्हाला म्हणून एकच लक्षात राहिलं पाहिजे की इंडिकेटिव्ह मूड हा नेहमी 12 टेन्सेस मध्येच असतो. जर तिकडे कोणतंही मॉडेल आलं, मग ते कॅन येऊ दे, कुड येऊ दे, शूड येऊ दे, मस्ट येऊ दे, वूड असू दे, काय वाटेल ते येऊ दे, कळते का? ही ज्या वेळेला मॉडेल्स तुम्हाला जर दिसतील तर ते वाक्य कधीही इंडिकेटिव्ह मूडचं असूच शकत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं. म्हणजे उद्या इथे असं दिलं इफ इट रेन्स आय मे कॅरी अन अम्ब्रेला असं जर समजा दिलं तर उद्या जर तुम्ही म्हटलं याला इंडिकेटिव्ह मूड तर ते चालणार नाही, हे लक्षात ठेवा. कळलं का? म्हणून एकाच रूल बरोबर ह्याच्यावरती अजून कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कळलं? ॲक्च्युली प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतात किंवा हे जे विश्लेषण आणि मी जे काही एक्सप्लेनेशन तुम्हाला देतोय हे करण्याच्या मागचं कारणच मुळात हे असलं पाहिजे. नुसतं प्रश्नपत्रिकेत दिलं आणि मी ते सोडवलं, मला ते आलं, ह्याच्यावरती समाधानी राहू नका. कारण का? पेपर सेटर असतो ना तो काय करतो माहिती का? मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका रेफरन्ससाठी घेत असतो, संदर्भ म्हणून तो त्याचा उपयोग करतो. त्याच्यातली वाक्य जशी तशी फारच कमी वेळा दिल्या जातात, कळतंय? त्यामुळे तो ती प्रश्नपत्रिका घेतो ना त्यावेळी तो हेच बघत असतो, बरं या म्हणजे अमुक वर्षी असा प्रश्न विचारलाय काय, किंवा या पेपर सेटरने असा प्रश्न विचारला काय, ठीक आहे आता मी ह्याच्यामध्ये असा विचारतो. असं करून ना तो त्याच्यामध्ये ना फरक करत असतो. आणि ते फरक करत असतो ना त्यावेळी तो त्याच्या डोक्याने करत असतो. आणि ते डोक्याने करत असतं त्याच्या मागे त्याचा उद्देश एकच असतो की परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचा जास्तीत जास्त वेळ कसा वाया घालवता येईल, ते कसे त्या प्रश्नावर अटकून राहतील. आणि जर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर तुमच्याकडे असेल, ग्रामरच्या प्रत्येक कॉन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झालेल्या असतील ना तर तुम्हाला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवा. कळतंय का? आणि ग्रामर हा एकमेव पार्ट असा आहे ना की तो गणितासारखा आहे. जसं गणिताचं उत्तर कधी बदली होत नाही ना तसं ग्रामरचं उत्तर सुद्धा कधी बदली होणार नाही. पण तिथे कन्फ्युजन होऊच शकत नाही, पण ऑन कंडिशन दॅट इफ यू नो रूल्स व्हेरी वेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न बघा, याच्यामध्ये टेन्स वापरायला सांगितलेलं आहे, त्याच्या इथे तुम्हाला पर्याय पण दिसत आहेत. याच्यामध्ये मित्रांनो काय लक्षात ठेवायचं ते बघा. हे सुद्धा प्रश्न तसा खूप सोपा आहे, परंतु या प्रश्नपत्रिकेमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे किंवा ज्याला एखाद्याला मराठी
किंवा ज्याला एखाद्याला जर वाक्य व्यवस्थित समजलं नाही तर तो काय करेल हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ बघा, इथे तुम्हाला टुमॉरो दिसतंय. टुमॉरो म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये भविष्यकाळ फिट होऊन गेलेला आहे. त्यामुळे अशा वेळेला आपण काय करत असतो माहिती आहे का, ह्याच्यामधला फ्युचर बघतो आणि तो फ्युचर बघताना आपल्याला दिसतं हे पण फ्युचर आहे, हे पण फ्युचर आहे. मग आता कुठलं घ्यायचं? ज्याला बऱ्यापैकी येईल तो म्हणेल नाही उद्या भेटणार आहेत ना, मग इथे विल हरायलाच पाहिजे, कारण का इथे भेटत असतील असा अर्थ होईल, मग तो हे उत्तर देईल. पण मित्रांनो असं नसतं. ह्याच्यासाठी तुम्हाला टेन्सेसमध्ये काय रूल्स आहेत ते माहीत असले पाहिजेत. तर टेन्सेसमध्ये ठीक आहे, टुमॉरो म्हटल्यानंतर फ्युचर हे ठीक आहे, पण फ्युचरसाठी अजून काय काय वापरलं जातं? जसं गोईंग टू पण वापरलं जातं, पण इथे गोईंग टूच्या अगोदर टू बीचं कोणतंच रूप नाही, म्हणजे ॲमिजार किंवा वॉजवर वगैरे असं कुठलंच रूप नाही आहे. त्यामुळे गोईंग टू इथे जरी असलं तरी ते चूक आहे, हे तर निश्चित आहे. बरं ठीक आहे, म्हणजे गोईंग टू जसं वापरलं जातं तसंच अजून फ्युचर इंडिकेट करण्यासाठी इंग्लिशमध्ये सिम्पल प्रेझेंट आणि कंटिन्युअस प्रेझेंट असे 2 टेन्सेस सुद्धा वापरले जात असतात. बरोबर आहे. एक तर लक्षात एवढंच ठेवायचं की ज्या अर्थी इथे भविष्यकाळ दिला आणि इथे भविष्यकाळाचे 2 पर्याय दिले त्या अर्थी 2 पर्याय चूकच असणार, हे सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात गेलं पाहिजे. नंतर गोईंग टूच्या पूर्वी इकडे टू बीचं कोणतंही रूप नाही, म्हणून हा चूक. म्हणजे उरला कुठला? फक्त हाच बरोबर येणार आहे. कळतंय का? एलिमिनेशन मेथडनी आणि थोडंसं जर आपण डोकं वापरलं तर आपल्याला समजेल. भविष्यकाळ दिसतोय म्हणून भविष्यकाळ इथे 2 ठिकाणी दिलंय, त्यामुळे हे उत्तर असूच शकत नाही, म्हणजे हे गंडवण्यासाठी दिलंय. आणि इकडे टू बीचं रूप नाही गोईंग टूच्या अगोदर, म्हणून हे चुकीचं आहे. पण आता ह्याच्या मागचे रूल्स काय आहेत हे नीट लक्षात घ्या. म्हणजे फक्त हेच वाक्य नाही तर ह्याच्या बरोबरीनं जर दुसरं वाक्य जर तुम्हाला अशाच प्रकारचं जर आलं, मग इथे कदाचित CM देतील, PM देतील, फायनान्स मिनिस्टर देतील, काय वाटेल ते देतील. कळतंय का? इथे चान्सलर म्हणून देतील. मला सांगायचंय काय हे नीट लक्षात ठेवा की इथे बघा, द अमेरिकन प्रेसिडेंट डॅश इन इंडिया टुमॉरो फॉर अ 2 day स्टेट व्हिजिट. बरोबर आहे मित्रांनो. सिंपल प्रेझेंट आणि कंटिन्युअस प्रेझेंट ह्या दोघांचाही उपयोग फ्युचर टेन्समध्ये होत असतो. फक्त सिंपल प्रेझेंटमध्ये ज्यावेळी तो होत असतो त्यावेळी त्याला फिक्स्ड ॲक्शन असं म्हणतात आणि कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये त्याला प्लॅन्ड ॲक्शन असं म्हणतात. हे कायम लक्षात ठेवायचं. कळतंय? प्लॅन्ड ॲक्शन जर असेल तर तिथे कंटिन्युअस प्रेझेंट वापरला जातो. इथे तर अर्थातच कंटिन्युअस प्रेझेंट नाही आहे, त्यामुळे काही तो संबंध नाही. आता ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे तर बघा, याला जे आपण म्हणतो की फिक्स्ड ॲक्शन किंवा अजून एक इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला टाइम टेबल किंवा आयटिनररी. आयटिनररी म्हणजे प्रवासाची रूपरेषा असते ना, त्याला म्हणजे प्रवास एखाद्या ऑफिशियल प्रोग्राम ज्या वेळेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा मोदी आता अटल टनेलचं उद्घाटन कधी करायला जातील, नंतर अजून तिकडून पुढे अजून कुठे कुठे जातील, अजून तिकडून पुढे कुठे जातील वगैरे, हा जो त्यांचा प्रोग्राम कळलं का अगदी शेड्यूल टाइम प्रमाणे जो ठरलेला असतो ना, तर तसा जो ज्यावेळी ठरलेला असतो त्यावेळी त्याला आयटिनरी असं म्हणतात. म्हणजे प्रवासाचा कालबद्ध असं नियोजनबद्ध असलेला कार्यक्रम. कळतंय? टाइम टेबल कुठे कुठे असतात बघा, ट्रेनची पण असतात, फ्लाईटची पण असतात, बसेसची पण असतात. कळलं का? त्यावेळेला सुद्धा हे असतं. आणि फिक्स्ड ॲक्शन आहे, जसं कॉलेज कधी चालू होणार वगैरे हे फिक्स असतं. कळलं का? तर अशा प्रकारे जे असतं त्यावेळेला तिथे फक्त सिंपल प्रेझेंट वापरला जातो. मग आता इथे बघा, ही ऑफिशियल व्हिजिट आहे की नाही, म्हणजेच प्रवासाचं म्हणा किंवा फिक्स्ड ॲक्शन आहे. कळलं का? ही होणार हे 100%, कारण का हे अगोदरच ठरलेलं असतं. म्हणजे अमेरिकन प्रेसिडेंटनी इंडियामध्ये कधी यायचं हे काय तो आदल्या दिवशी ठरवत नाही किंवा 4-5 दिवस अगोदर ठरवत नाही, तर अगोदर इथल्या पंतप्रधान राष्ट्रपती यांची अपॉइंटमेंट घेऊन कधी ते अवेलेबल आहेत, तो कधी अवेलेबल आहे असं करून हाय लेवलला मीटिंग्ज वगैरे होत असतात, कुठले अजेंडा डिस्कस करायचे हे होत असतात आणि मग अशा प्रकारची मीटिंग किंवा व्हिजिट ठरवली जात असते. त्यामुळे इथे फिक्स ॲक्शनसाठी किंवा तुम्ही त्याला आयटिनरी म्हणा, नियोजनबद्ध कार्यक्रम म्हणा, ऑफिशियल प्रोग्राम म्हणा, असं ज्यावेळी असतं त्यावेळी फक्त सिंपल प्रेझेंट वापरतात, म्हणून हे बरोबर आहे. हा झाला ग्रॅमॅटिकली आपण काढलेलं उत्तर. हे ग्रामर का माहीत असलं पाहिजे? उद्या हेच वाक्य दुसऱ्या प्रकारे येऊ शकतं ना. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, फिक्स्ड ॲक्शन किंवा टाइम टेबल म्हणा किंवा आयटिनरी म्हणा, हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. तर दुसरा पण सहज मार्क मिळून देणारा, त्यामुळे हे दोन्ही प्रश्न बघा किती सोपे आहेत. पुढचं बघा, ते तर इतकं सोपं विचारलं की राज्यसेवेला एवढ्या सोप्या प्रकारे ग्रामर विचारलं जातं ना, म्हटल्यानंतर मलाच कधी कधी आश्चर्य वाटतं. असो, आपल्याला काय मार्क्स मिळणार आहेत आणि ते मिळण्यासाठी हे खूप उत्कृष्ट आहे. बघा, आय हॅव हर्ड दिस. आता इथे आणि विचारलं काय, ॲन ॲडव्हर्ब ऑफ टाइम,
मित्रांनो तुम्हाला लगेच समजतं की हिअर म्हणजे इथे स्थलवाचक स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. क्लिअरली समजतं तुम्हाला. मॅनरचं आहे. ट्वाईस बरोबर ना, म्हणजे फ्रिक्वेन्सीचं आहे. आणि बिफोर हे मात्र टाईमचं आहे. म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ टाईमचं एकमेव इथे असलेला ॲडव्हर्ब आहे. आय हॅव हर्ड दिस बिफोर. आता मित्रांनो ह्याच्यामध्ये फरक करून काय दिलं जाऊ शकतो हेही तुम्हाला सांगतो. बघा, उद्या समजा तुम्हाला ह्याच्या ऐवजी इथे समजा ॲगो दिलं, तर आता मात्र पिक अँड ॲडव्हर्ब ऑफ टाईम. आता हे पण ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहे आणि हे पण ॲडव्हर्ब ऑफ टाईम. मग काय करायचं? परत मित्रांनो, मला माहिती आहे तुम्हाला हा रूल माहिती आहे, पण पेपर सेटर पुढे ज्या वेळेला एखादा पेपर सेटर ज्या वेळेला या प्रश्नपत्रिकेचा रेफरन्स घेईल, तो त्यावेळेला ह्याच्यामध्ये काय फरक करू शकतो हे जर तुम्हाला समजलं ना, तर प्रश्नपत्रिका सोडवण्यामध्ये आणि त्याचं विश्लेषण समजून घेण्यामध्ये, एक्सप्लेनेशन समजून घेण्यामध्ये तुमचा फायदा होईल आणि तुमचे मार्क्स वाढतील. म्हणून मी हे सांगतोय तुम्हाला. कळतंय का? तर ॲगो आणि बिफोर असं दोन दिलं तर परत मित्रांनो लक्षात ठेवा, इथे जर नुसतं आय हर्ड धिस असलं असतं तर मात्र तिथे ॲगो चाललं असतं, तिथे बिफोर चालणार नाही. कारण का सिंपल पास्टमध्ये आपण ॲगो वापरत असतो, बरोबर आहे. पण इथे परफेक्ट प्रेझेंट दिलेला आहे, त्यामुळे इथे ॲगो कधीही येऊ शकत नाही, इथे बिफोरच आलं पाहिजे. तर मित्रांनो हाही रूल त्याच्याबरोबर तुमचा पुन्हा एकदा रिवाईज होऊन जाईल म्हणून हे सांगितलं. आणि प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न अजून कशा प्रकारे पडू शकतो हेही तुम्हाला समजावं. पुढचं आहे बघा, डायरेक्ट इनडायरेक्टचं वाक्य दिलं आहे. या डायरेक्ट इनडायरेक्टचं वाक्य हे पर्टिक्युलरली जे वाक्य आहे रेन अँड मार्टिनमधलं आहे. म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये रेन मार्टिनची फक्त 2च वाक्य परीक्षेमध्ये येऊन गेले, त्याच्यामधलं एक वाक्य हे आहे. तर मित्रांनो आता इकडे बघा, ही कॉल्ड अपॉन हेवन टू विटनेस हिज रिझॉल्व नेव्हर टू स्टील अगेन. वाक्याचा अर्थ असा आहे, कॉल अपॉन याचा अर्थ आवाहन करणे. आवाहन करणे म्हणजे माहिती तुम्हाला, बोलावणं, बरोबर ना. तर ही कॉल्ड अपॉन हेवन. हेवन म्हणजे स्वर्गातल्या देवता, कळतं का? हेवनचा अर्थ आहे स्वर्गातल्या देवता. मग ही कॉल्ड अपॉन हेवन म्हणजेच त्यांनी स्वर्गातल्या सर्व देवतांना आवाहन केलं. कशासाठी आवाहन केलं? तर विटनेस म्हणून, साक्ष घ्या, साक्षीदार म्हणून ते उभे राहा, साक्षीने पहा. काय पहा? तर हिज रिझॉल्व म्हणजे काय? त्यांनी जे ठरवलेलं आहे काय, नेव्हर टू स्टील अगेन, मी यापुढे परत कधीही चोरी करणार नाही, असं जे त्यांनी रिझॉल्व केलेलं आहे, जो ठराव केलेला आहे, जे नक्की ठरवलेलं आहे, ते विटनेस करण्यासाठी आकाशातल्या सर्व देवतांना त्याने आवाहन केलं. आता मित्रांनो ह्याच्यामध्ये पण आता खूप सोपं आहे बघा. ह्यानी फक्त ॲक्च्युली हे वाक्यच तसं खूप सोपं आहे, त्यामुळे आलंच असेल, तरी पण ह्याच्यामध्ये गंडवण्यासाठी काय काय केलेलं आहे ना, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा कॉल्ड अपॉन हेवन, बरोबर आहे. म्हणजे इकडे ॲक्च्युली इथे हे जे आहे ना, हे रिपोर्टिंग वर्ब दिलेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघाल ना तर प्रत्येक ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब, बरोबर आहे. बघा इकडे काय केलं, ही क्राईड, इथे फक्त केलंय क्राईड ही क्राईड केलं असतं तरी बरोबर आहे, आणि इथे क्राईड ही केलं असतं तरी बरोबर आहे. त्यामुळे इनडायरेक्ट स्पीचमध्ये अशा प्रकारची ज्या वेळेला वाक्यरचना असते, म्हणजे पहिली इन्व्हर्टेड कॉमा आणि नंतरचा इन्व्हर्टेड कॉमा आणि मध्ये ज्यावेळेला त्या सब्जेक्ट आणि जर तुम्हाला जो रिपोर्टिंग वर्ब दाखवायचा असेल तर हे दोन्ही प्रकारे उलटं सुलटं केलं तरी चालू शकतं. त्यामुळे इथे काही प्रॉब्लेमच नाही. ओके, बरं. पुढची वाक्य सगळीकडे सारखी आहेत, त्यामुळे इथेही काही प्रॉब्लेम नाहीत. बघा सगळीकडे तेच आहे, आय विल नेव्हर स्टील अगेन, इकडे पण तेच आहे, इकडे पण तेच आहे आणि इकडे पण तेच आहे. म्हणजे आता आपल्याला उत्तर शोधताना फक्त इथे उत्तर शोधायचं आहे. आता इथे उत्तर शोधत असताना जनरली आपलं काय होतं ते मी तुम्हाला सांगू इच्छितो, की ज्यावेळी तुम्हाला दिसतं की इकडे पास्ट आहे, त्यावेळी तुम्ही काय करता की सिंपल पास्ट आहे ना, म्हणजे तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमामधलं जे वाक्य आहे ते वाक्य सिंपल प्रेझेंटमध्ये पाहिजे, एवढं साधं समजलं पाहिजे. एवढं एकदा समजलं ना की तुम्ही इकडे बघता आणि सिंपल प्रेझेंटमध्ये आता तुम्हाला दिसतं की हेही नाही आहे आणि हेही नाही, त्यामुळे 2 तर जातात. मग आता फक्त उरतं हे आणि हे, बरोबर आहे. मग आता हे आणि हे केल्यानंतर आता तुम्हाला सगळीकडे बघा तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क तर दिसतंय, म्हणजे हे वाक्य उद्गारवाचक आहे एवढं तर समजतंय. मग एकदा उद्गारवाचक वाक्य असल्यानंतर उद्गारवाचक वाक्यामध्ये हे चालणार आहे का? तर अजिबात चालणार नाही. कारण का इथे हा कर्ता आहे का? नाही. दुसरा समजा तुम्ही म्हटलं की इथे कर्ता कुठला आहे तर तो हा आहे, बरोबर आहे ना. पण हा असेल तरी सुद्धा इथे हे चालणार नाहीये. याचं कारण का? कारण ही प्रेझेंट सब्जंक्टिव्ह, कळलं का? ज्या वेळेला देवाला आपण मदतीसाठी ज्या वेळेला हाक मारतो त्यावेळेला आपण असंच म्हणतो बघा, गॉड हेल्प अस.
इथे असं नाही म्हणत हा करता असला तरी इकडे गॉड हेल्प्सच नाही होत, कळलं का? तर ते गॉड हेल्पच असतं, यालाच म्हणतात प्रेझेंट सब्जेक्टिव्ह. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, हे तर अजिबात चालणार नाही, त्यामुळे हेही चूक, उरलं कुठलं, कळतंय का? तर अशा प्रकारे एलिमिनेशननी पण हे काढता येईल. किंवा जर तुम्हाला माहिती असेल की बाबा नाही बाबा हे असंच होतं, सो हेल्प मी हेवन, कळलं का? किंवा हेवन हेल्प मी आणि आय विल नेव्हर, अशा दोन्ही प्रकारे हे वाक्य चाललं असतं. त्यामुळे हा एकमेव पर्याय फक्त ह्याच्यामध्ये बरोबर ठरतो. तर ग्रामरचे प्रश्न बघा किती सोपे आहेत. म्हणजे इथे आत्ता आपण जे बघितले 4 प्रश्न, या 4 मार्कांमध्ये म्हणजे 4 प्रश्नांमध्ये 4 मार्क सहज मिळवता येऊ शकतात. एक तर एलिमिनेशन मेथड वापरा, नाहीतर ग्रामरचा एकदम रूल तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल तर. ठीक आहे, पुढचे प्रश्न बघूया. राज्यसेवेमधले पुढचे अजून काही प्रश्न जे ग्रामरवरती आहेत ते बघा. आता पहिलं एकदम सोपं आहे, म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला की ही प्रश्नपत्रिका इतकी सोपी होती की याच्यामध्ये 40च्या वर मार्क मिळवणं अजिबात अवघड नव्हतं. बघा आता इथे काय आहे ते, वेल वी नीड अ मेन्यू फर्स्ट. बघा मित्रांनो, याच्यामध्ये अर्थात त्यांनी विचारले काय, तर तुम्हाला याच्यावरनं समजतं की बाबा इथे क्वेश्चन टॅग विचारलेला आहे, बरोबर आहे. आता या क्वेश्चन टॅगमध्ये फक्त इथे फसवण्यासाठी दिलं आहे, पण अर्थात ज्याला समजतं की हा मेन क्लॉज आहे किंवा हे मुख्य वाक्य आहे त्याला अर्थातच हे लगेच समजणार आहे. असो, तर आता सगळ्यात सांगायचं काय, तर इथे नीड हा कशामध्ये आहे तर तुम्हाला लगेच समजतं, सिम्पल प्रेझेंटमध्ये आणि पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला टॅग हा निगेटिव्ह पाहिजे हे तर समजतंय, बरोबर आहे. आणि सिम्पल प्रेझेंट आहे त्यामुळे सहाय्यकारी क्रियापद हे आपल्याला डूचं पाहिजे हेही समजतं. म्हणजे इथे आलं काय पाहिजे, निगेटिव्हमध्ये डूचा उपयोग. मग आता इथे कांट आहे त्यामुळे अर्थात इथे चालणार नाही, हे पॉझिटिव्ह आहे म्हणून चालणार नाही, याचा तर काही संबंधच येत नाही. म्हणजे थोडक्यात फक्त हे उत्तर बरोबर आहे. अर्थात हे येणं खूप सोपं आहे, म्हणजे तुम्हाला लगेच हे बघितल्यानंतरच लगेच तुम्हाला समजलं असेल की हे उत्तर आहे. इतक्या पटकन उत्तर समजू शकतं, एवढी सोपी प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे ही प्रश्नपत्रिका काढत असताना मला तर वाटतं पेपर सेटर एकदम सगळ्यांवरती खुश होता, चला मुलांना मार्क्स मिळू देत, असंच त्याला वाटलं असावं असं मला वाटतंय. असो, पुढचं वाक्य बघा. थोडीशी डिफिकल्टी लेवल जास्त असलेलं मी जे म्हटलं ना तुम्हाला 2 प्रश्न आहेत ते हे आणि याच्या खालचा आहे ना तो आहे. परत डिफिकल्टी लेवल जास्त आहे हे ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला ते कोणाच्या दृष्टीनं माहिती आहे का, ज्यांचा ॲव्हरेज अभ्यास आहे ना, ॲव्हरेज अभ्यास म्हणजे समजा की यावर्षी पहिल्यांदाच मुख्य परीक्षेला गेलेले आहेत त्यामुळे तेवढा काही अभ्यास झालेला नाही आहे वगैरे असे जे असतात. पण ज्यांनी 2 किंवा 3 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत किंवा फक्त राज्यसेवेच्याच नाही कुठल्या तरी 2-3 मुख्य परीक्षा ज्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे ज्यांचा अभ्यास 2 वर्ष 3 वर्ष वगैरे जर झालेला आहे तर त्यांना मात्र हे अवघड जाणार नाही. तरी पण जर एखाद्याला इंग्लिशची भीती असेल आणि त्याला जर ते नीट समजतच नसेल दिलेलं वाक्य तर मात्र चुका होण्याचा संभव असतो. म्हणून मी याला डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त असलेली वाक्य असं म्हणतोय. बाकी अर्थातच डिफिकल्ट काहीच नाही जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर. आणि म्हणूनच म्हटलं तुम्हाला या जर कॉन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर ऑनलाईन क्लास मी जो घेतलेला आहे तो अवश्य करा. 100 लेक्चर्स आहेत, ती तुम्ही 3 महिन्यामध्ये कितीही वेळा बघू शकता. दररोज तुम्हाला 2-2 लेक्चर्स दिले जातात आणि खूप व्यवस्थितपणे शिकता येतं, कळतंय. असो, चला तर आता पुढचं वाक्य बघूया. आता हे वाक्य करत असताना नेमकं आपल्याला हे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हला दिलेलं आहे हे तर समजतं, बरोबर आहे. हे करत असताना एकदा तुम्हाला समजलं की हा सब्जेक्ट आहे हा आणि हा एवढा सगळा व्हर्ब आहे तर तुम्हाला एक समजायला पाहिजे की हा पूर्ण ऑब्जेक्ट आहे. मग हा जो पूर्ण ऑब्जेक्ट असेल त्यावेळेला काय होईल हे वाक्य पहिलं घेतलं जाईल. कारण का पॅसिव्हमध्ये काय होतं की तुम्हाला ऑब्जेक्ट पहिला घ्यावा लागतो, बरोबर आहे ना. पण असं जरी असलं तर या वाक्यामध्ये ह्याचा स्वतःचा हा सब्जेक्ट आहे, हा व्हर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे एकदा तुम्हाला 2 समजलं तर दोन्हीकडे वाक्यांचं पॅसिव्ह झालं पाहिजे हे समजतं. आणि हे एकदा समजलं तर आधी हा समजा फक्त ह्याचंच पॅसिव्ह जर करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे बघा. कारण का ऑब्जेक्ट हा आहे, बरोबर ना, त्यामुळे इथे होणार आहे व्हॉट कांट बी क्युअर्ड. हे झालं याचं पहिलं, म्हणजे इथलंच फक्त पॅसिव्ह आहे ना ते फक्त आधी आपण इकडे केलं. मग आता हेच जे पॅसिव्ह आहे ना हेच पूर्ण काय आहे, ऑब्जेक्ट आहे, बरोबर ना. मग ऑब्जेक्ट हा नेहमी पहिला असतो त्यामुळे हे पहिलं घ्या. मग हे पहिलं असलेलं वाक्य फक्त इथं कुठे एवढंच फक्त बघा, व्हॉट कॅन नॉट बी क्युअर्ड, फक्त इथे दिसतंय बघा, संपलं. तुम्हाला दुसरं काही बघायचीच गरज नाही. इथे बघा चालणारच नाही, इकडे पण चालणार नाही, कारण का इथे चुकीचं करून ठेवलंय ना, सब्जेक्ट तसाच ठेवलेला आहे. इथे सब्जेक्ट तसाच जरी असला इथे पॅसिव्ह केलेला आहे बघा, तेच आपण इकडे केलेलं आहे. म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला हे समजलं पाहिजे की एंडियर याच
एंड्युअर या क्रियापदाचा हा पूर्ण ऑब्जेक्ट आहे आणि हा पूर्ण ऑब्जेक्ट असलेला जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये परत ह्याचा स्वतःचा सब्जेक्ट आणि वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याचं पॅसिव्ह केलं आणि एकदा हे पॅसिव्ह केलं, हे ऑब्जेक्ट एकदा समजलं की फक्त आपण काय करतोय बघा, की हा ऑब्जेक्ट इथे कुठे दिसतोय का बघा सुरुवातीला, तर तो फक्त इथेच दिसतो बघा, बाकी कुठेही दिसत नाही. इतकं सोपं पॅसिव्ह आहे. म्हणून म्हटलं डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त आहे, पण ज्याला हे समजेल ना पटकन त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे लक्षात ठेवा, उद्या परत अशाच प्रकारचं वाक्य जर आलं तर तुम्हाला फक्त एवढंच समजलं पाहिजे, कारण का व्हॉटचा क्लॉज हा नेहमी नंतर असणार आहे, कळलं का. आणि मग तिथे तुम्हाला हे समजलं पाहिजे की बाबा हा व्हॉट हा ऑब्जेक्ट आहे, कारण का हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. रिलेटिव्ह प्रोनाउनचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला इथे समजेल की व्हॉट हे इथे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून आहे, त्यामुळे ते रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे ते नाउन आहे, म्हणजे ते ऑब्जेक्ट आहे. कारण का सब्जेक्ट आणि वर्ब तर इथे दिसतंय, ज्या अर्थी हा सब्जेक्ट वर्ब आहे त्यावेळी ह्याचा इथे असतो तो ऑब्जेक्ट असतो, बरोबर आहे. त्यामुळे एवढं सोपं आहे हे, बाकी काही नाही. पुढचं वाक्य हे मात्र जरासं गोंधळ करणार आहे, आणि ते का गोंधळ करणार आहे ना हे बघा. आणि ह्याच्यासाठी, कारण का हा प्रश्न एकदा वाचल्यानंतर ज्यावेळी तुम्ही हे वाचाल त्यावेळी तुमचा नक्कीच गोंधळ होणार आहे. तर प्रश्न वाचल्या तुम्हाला आधी हे समजलं पाहिजे की कशावरती प्रश्न विचारलेला आहे, समजतंय. उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे की ह्याच्यातला कोणता पर्याय आहे ना तो इथे घातला तर वाक्य बरोबर येईल, म्हणजे फिल इन द ब्लँकच आहे थोडक्यात. तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा प्रश्न कशावरती आहे. आणि मित्रांनो, आणि हे समजण्यासाठी म्हणून खास करून तुम्हाला मूड हे प्रकरण आहे ना हे खूप व्यवस्थित केलं पाहिजे. मूडच्या प्रकरणावरती हा प्रश्न दिलेला आहे. होतं का माहितीये का, आपल्याला काय वाटतं माहितीये का की मेन क्लॉजमध्ये वर्ब आहे हा पास्टमध्ये आहे, आणि ज्यावेळी तो पास्टमध्ये असतो त्यावेळेला ह्याच्या पुढे असलेलं जे काही वाक्य आहे ते पास्टमध्ये पाहिजे. आणि एवढ्या एका रूलवरनं आपण इकडे कदाचित हे बरोबर देऊ, कदाचित हे बरोबर देऊ, कदाचित हे बरोबर देऊ, समजतंय. पण मला मित्रांनो तुम्हाला हेच सांगायचं आहे की ज्या वेळेला अशा प्रकारे वाक्य दिलं जातं की ज्याच्यामध्ये हे पण चालू शकतं, हे पण चालू शकतं, हे पण चालू शकतं, त्या अर्थी नक्कीच ते नसणार. मूड जर तुम्ही बघितला तर सब्जेक्टिव्हचा मूड आहे, ह्याच्यावरती गेल्या म्हणजे 2015 पासून जरा प्रश्न पडायला लागलेत, आणि त्यातल्या त्यात 5 सब्जेक्टिव्हवरती. त्यामुळे तो हा 5 सब्जेक्टिव्ह आहे. द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये 5 सब्जेक्टिव्हचे मी 6 नियम दिलेले आहेत. आत्तापर्यंत फक्त 2च रूल पडलेले आहेत, कळलं का. परंतु ह्याच्या पुढचेही रूल्स पडण्यासारखे आहेत, आणि ते आता हळूहळू पडायला सुरुवात होणार आहेत. त्यामुळे ते द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामधलं मूड्स हे प्रकरण नीट करून ठेवा. तर त्याच्यामधला हा सब्जेक्टिव्हचा आहे, आणि सब्जेक्टिव्हमध्ये नेहमी ज्या वेळेला पॅसिव्ह वाक्य असतं त्यावेळेला तिथे नेहमी बी करून क्रियापदाचं तिसरं रूप असतं. कशामध्ये, सब्जेक्टिव्हमध्ये. आणि ते सब्जेक्टिव्ह देताना मुद्दामून वेगवेगळ्या प्रकारे दिलं जाईल, हे लक्षात ठेवा. कारण का इथे तर तुम्हाला दिसतं इकडे रिकमेंडेड आहे, उद्या इकडे असं पण म्हणतील ते वी रिक्वेस्टेड दॅट, वी ऑर्डर्ड दॅट, वी सजेस्टेड दॅट, काय वाटेल ते ठेवतील. आणि तुम्हाला असं वाटू शकेल की हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य विचारलेलं आहे, असं वाटण्याचा संभव होऊ शकतो. म्हणून मूड्समधला जो सब्जेक्टिव्ह आहे तो नीट करून ठेवा. तो केवळ एवढ्यासाठीच सांगतो मी तुम्हाला, कळलं का. हा जर 5 सब्जेक्टिव्ह करून ठेवला तर तुम्हाला दिसेल की इकडे बीच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप असतं, आणि ते फक्त इथे दिसतंय बघा. त्यामुळे फक्त हा पर्याय इथे बरोबर आहे. पण ज्याला हे 5 सब्जेक्टिव्हवर आहे, प्रश्न कशावरती आहे हेच जर समजलं नाही तर मात्र तो इथे कुठंतरी काहीतरी करेल, आणि मोस्टली तो हेच उत्तर देईल, हे पण निश्चित, कळलं का. तर अशा प्रकारे हा 5 सब्जेक्टिव्ह, म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये मूडवरचेच फक्त 2 प्रश्न विचारलेत. याच्या अगोदर एक आपण बघितलं बघा, इफचं वाक्य होतं सगळ्यात पहिला प्रश्न, आणि त्याच्यानंतरचा हा प्रश्न. ठीक आहे, पुढचं वाक्य बघूया. अतिशय सोपं आहे, परत इतकं सोपं विचारलं ना की बघा ना, की म्हणजे खरोखरच मी जे सुरुवातीलाच तुम्हाला जे म्हटलं मी तुम्हाला की ज्याचा 10वीचा अभ्यास झाला असेल ना त्याला सुद्धा ही प्रश्नपत्रिका सहज येईल. ते का म्हटले, ते केवळ एवढ्यासाठी म्हटले. बघा पुढचं काय आहे, तर पिक आउट द व्हर्ब, म्हणजे दिलेल्या ऑप्शनमधलं व्हर्ब ओळखा. कुठलं, दॅट वुड अपिअर इन द इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे या दिलेल्या सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना तुम्हाला कुठलं रिपोर्टिंग वर्ब लागेल. किती बघा ना, डोळे झाकून तुम्हाला हे उत्तर देता येईल, बरोबर. इतकं सोपं आहे. का, इथे तुम्हाला दिसतंय का एक्सक्लेमेशन मार्क, आणि दिसतंय उद्गारवाचक वाक्य, त्यामुळे सरळ याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय बरोबर येऊ शकणार नाही. इतकी ही सोपी प्रश्नपत्रिका आहे.
त्यामुळे ज्यांना ह्याच्यामध्ये 40 मार्क मिळालेले आहेत ना, किंवा 35च्या वर तरी, म्हणजे माझ्यात एका स्टुडंटला 38 मार्क पडलेले आहेत. मला सांगायचं एवढंच आहे की इतकी सोपी प्रश्नपत्रिका आहे. जर इथे 38 मार्क पडले आणि जर तुम्हाला रिटर्नमध्ये 35 पर्यंत मार्क मिळवता आले ना, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या पहिल्या 3 असाल. आणि खरंच सांगतो मित्रांनो, रिटर्न इंग्लिश इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. माझ्या रिटर्न इंग्लिशच्या कंटिन्युअस बॅचेस चालू असतात. रिटर्न इंग्लिश यायला 1 महिना म्हणजे डोक्यावरनं पाणी आहे. दररोज फक्त 2 तास मी देईन ना, तेवढाच फक्त अभ्यास करायचा. मी तुम्हाला मित्रांनो खरंच सांगतो, तुम्हाला एसे, तुम्हाला प्रेसी किंवा काही इतकं सहजपणे तुम्हाला करता येईल ना, की तुम्हाला त्याच्यावरती मार्क्स मिळालेच पाहिजेत. कारण का ॲक्च्युली ट्रान्सलेशन करताना नेमकं काय करायचं असतं, प्रेसी लिहित असताना नेमकं काय करायचं असतं, किंवा निबंध लिहित असताना नेमकं कसा निबंध सादर करायचा असतो, एवढं फक्त आपल्याला माहीत नसतं ना, म्हणून प्रॉब्लेम होत असतो आपल्याला. नाहीतर राज्यसेवेचा 50 मार्काचा इंग्लिशचा जो पेपर आहे ना, ह्याच्यासाठी फक्त एकदाच इंग्लिशचा अभ्यास करायला लागतो, नंतर आयुष्यात परत इंग्लिशचा अभ्यास करावा लागणार नाही. समजतंय? तर अशा प्रकारे जर दोन्ही प्रश्नपत्रिके मिळून जर 70 पर्यंत जर मार्क पडले तर वाईट आहे का? चांगलं आहे ना, पोस्ट मिळेल ना, डायरेक्ट DYSP DC पोस्ट मिळेल ना. म्हणून मित्रांनो, इंग्लिशला टाळू नका. कळतंय? कारण का राज्यसेवेमध्ये इंग्लिश हे 100 मार्काचं नसून 115 मार्काचं, हे कायम लक्षात ठेवा. मराठीच्या पेपरमध्ये 15 मार्काचं असलेलं जे ट्रान्सलेशन आहे इंग्लिश टू मराठी, म्हणजेच तुम्हाला इंग्लिश समजतंय का ह्याच्यासाठी विचारलेलं आहे तिकडे. आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये मराठी टू इंग्लिश करायचं, हे कशासाठी? की तुम्हाला इंग्लिश येतं का हे बघण्यासाठी. तिकडे समजतं का आणि इकडे इंग्लिश चांगलं लिहिता येतं का. लक्षात ठेवा, क्लास 1 पोस्टला जाणार आहात, तुम्ही कोणाला रिपोर्ट करणार आहात, ते कोण आहेत, IAS ऑफिसर वगैरे कोणतरी असणार आहेत, मंत्री असणार आहेत, किंवा कोणतरी चांगले एज्युकेटेड पीपल आहेत ना ते. मग त्यांना ज्यावेळेला द्यायचं असेल त्यावेळेला तुम्हाला ते इंग्लिशमधनं द्यावं लागणार आहे. असो, इतकं सांगायचं एवढंच आहे की ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश हे इतकं सोपं आहे जर तुमच्या बेसिक ग्रामरच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर असतील तर. आणि त्यासाठी खरंच सांगतो मित्रांनो, ऑनलाईन क्लास लावा. कळलं? तुमचा फायदा आहे. ऑफलाईनच्या मागे आता अजिबात जाऊ नका. ऑनलाईनने खूप एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे, माहिती आहे का. परत जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कधीही माझ्या व्हॉट्सॲपवरती मला मेसेज पाठवा, मी स्वतः तुम्हाला फोन करत जाईन. कळलं का? कारण का बरेचदा होतं काय की तुम्ही ज्यावेळी कॉल करता त्यावेळी मी उचलू शकत नाही, लेक्चर चालू असेल किंवा काही ना काहीतरी चालू शकेल, असं असू शकतं. त्यामुळे मेसेज पाठवा, मी प्रत्येक मेसेजला उत्तर देतोच. प्रत्येक मिस कॉल जरी तुम्ही देऊन ठेवला ना तरीसुद्धा प्रत्येक मिस कॉलला मी उत्तर हे देतोच. कारण का मी हे शिकवते ते तुमच्यासाठी आहे, तुम्ही माझ्यासाठी नसून मी तुमच्यासाठी आहे. म्हणजे माझं असं ठाम मत आहे. तर मित्रांनो, हे झालं ग्रामरचे प्रश्न. अजून काही पुढचे प्रश्न आपण बघूया. मित्रांनो, राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेमधले हे पुढचे काही आपण प्रश्न बघूया. परत मित्रांनो, इथे पण इतके सोपे सोपे प्रश्न विचारले आहेत बघा, तुम्हाला समजेलच लगेच. पहिलं वाक्य अर्थात डायरेक्ट स्पीचचं आहे, ते इनडायरेक्ट स्पीचला दिलेलं आहे. बघा काय म्हटलंय, ही सेड टू हिम प्लीज वेट हिअर टिल आय रिटर्न. इथे तर एक तर तुम्हाला समजतं इथे प्लीज आहे. एकदा प्लीज दिसलं की इकडे तुम्हाला काय काय तर सगळीकडे रिक्वेस्टेड दिसतंय. मुद्दामून अशा अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे आपलं ऑब्झर्वेशन बरोबर तसं राहतंय का नाही, नाहीतर चुकून नजरेतून एखादं निसटण्याचा पण संभव असतो. त्यामुळे प्लीज बघितल्यानंतर अगोदर इकडे ओके, त्यामुळे या सगळ्या वाक्यामध्ये हे बरोबर आहे, म्हणजे इकडे काहीच नाही. दुसरं आज्ञार्थी वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य असल्यानंतर तिकडे टू लावलं जातं, हे आपल्याला माहिती आहे. तेच सगळीकडे, म्हणजे इथपर्यंतचं हे वाक्य सगळ्या पर्यायामध्ये बरोबर आहे. हे एकदा तुम्हाला समजलं की आता फक्त तुम्हाला चूक आहे ती इथे बघायची आहे. मग आता इथे चूक बघत असताना काय काय बघायचं आहे परत सांगायची काहीच गरज नाही. आणि का खूप सोप्या पद्धतीनं प्रश्न विचारला आहे. इथे सिम्पल प्रेझेंट आहे, म्हणजे फक्त सिम्पल पास्ट असलेलंच वाक्य बरोबर असणार. सिम्पल पास्ट आहे का? नाही, इथे पण नाही आहे. इकडे परफेक्ट आहे, म्हणजे फक्त हे एकमेव वाक्य पर्याय 3 बरोबर आहे. तर इतक्या सोप्या पद्धतीनं या राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले गेले. पुढचं वाक्य बघा, थोडंसं ह्याची पण डिफिकल्टी लेवल अवघड आहे. आणि परत अवघड जरी असली तरी मी मात्र म्हणेन की हे अजिबात अवघड नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे आणि हे उत्तर चूक आहे. ते कसं चूक आहे त्यात आपण बघणार आहोत. मित्रांनो, मी हे तुम्हाला का सांगतो हे लक्षात ठेवा. आयोगाने हे उत्तर दिलंय. मग आता सर पुढच्या वेळेला समजा असंच वाक्य दिलं तर मग आम्ही हेच जर दिलं तर चुकणारच, एवढं लक्षात ठेवा. कारण का हा पेपर सेट करणारा जो कोण प्रोफेसर आहे तो वेगळा आहे आणि त्याच्यानंतरचा ज्याला तुम्ही नंतर बसणार आहात तो पेपर वेगळ्या पेपर सेटरनी काढलेला असतो.
आणि जरी तो असला नसला काही जरी असलं तरी खरं उत्तर काय आहे, बरोबर उत्तर काय आहे, योग्य उत्तर काय आहे, करेक्ट उत्तर काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर आपण ज्या वेळेला त्यांना सूचना पाठवत असतो ना, त्यावेळेला आपण त्यांना करेक्ट काय आहे ना हे पाठवू शकतो, कळलं का. पण चुकीच्या उत्तराला मात्र आपण पाठवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. बरं, आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे पुस्तक ज्या वेळेला मी प्रकाशित केलं त्यावेळेला त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला माझे अध्यक्ष मधुकर कोकाटे आले होते. मी तुम्हाला ही 2011 सालची गोष्ट सांगतोय. त्यावेळेला त्यांनी तिथे जाहीर सभेमध्ये अनेक जण उपस्थित होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की काय सांगितलं होतं ते नीट ऐका. आम्ही युनिव्हर्सिटीचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत इंग्लिशचे, कळलं का, त्यांच्याकडून आम्ही प्रश्नपत्रिका मागवत असतो. आणि नंतर ज्या वेळेला तुम्ही उत्तर पाठवता ना त्यावेळेस सुद्धा तुमची उत्तरही ज्या कोणी ती प्रश्नपत्रिका काढली असेल ना त्याच्याकडे जात असतात, कळते का. हे बघा, चुकून एखाद्याचं प्रश्नाचं उत्तर देत असताना चुकून एखादी चूक होऊ पण शकते. पण लक्षात ठेवा, जे प्रश्नपत्रिका काढणार आहेत हे दिग्गज आहेत, कळलं का. त्यांना अनेक वर्षाचा इंग्लिशचा अनुभव आहेत. दे आर PhD इन इंग्लिश, कळलं का. त्यामुळे त्यांची चूक सहसा होत नाही. तरी पण अशी एखादी चूक राहू शकते, कळलं का. ह्युमन एरर आहे शेवटी ती. असो, सांगायचं काय तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जरी आयोगाने इथे 1 नंबर उत्तर बरोबर दिलं असतं तरी हे चूक आहे. ते कसं चूक आहे ते तुम्हाला मी समजावून देणार आहे, तर हे तर तुम्हाला समजेलच. बरं, आता ह्याच्याकडे बघूया, प्रश्नाकडे. या प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला इथे काय काय दिसतंय ना ते लक्षात ठेवा. इकडे सिंपल फ्युचर दिसतोय, बरोबर आहे. इकडे सिंपल फ्युचर दिसतोय आणि इथे सिंपल प्रेझेंट दिसतोय, कळतंय का. आणि जरी तो सिंपल प्रेझेंट असला तर याचा आता अर्थ काय होता तो बघूया. इकडे सिंपल प्रेझेंट, इथे सिंपल प्रेझेंट आणि इकडे सिंपल फ्युचर आहे. इट इज नॉट लाईकली दॅट, कळलं का. म्हणजे असं होणं शक्य नाही काय की तू खूप चांगला अभ्यास करशील किंवा तू खूप अभ्यास करशील. म्हणजे इट इज नॉट लाईकली दॅट यू विल स्टडी हार्ड, म्हणजे हे अशक्य आहे किंवा हे असंभव आहे की तू खूप अभ्यास करशील. सो म्हणून यू आर नॉट लाईकली टू गेट अ फर्स्ट क्लास. आणि त्याच्यामुळे होणार आहे काय तर तुला फर्स्ट क्लास मिळणार नाही. म्हणजे इथे तुम्हाला हे काय दिसतंय बघा की तू अभ्यास करणार नाहीस, हे तर स्पष्ट आहे, बरोबर ना. आणि ह्याच्यावरती अवलंबून पुढचं आहे ते काय आहे तर बाबा तुला फर्स्ट क्लास मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं आहे काय तर हा मेन क्लॉज आहे आणि हा इफचा क्लॉज आहे. हा इफचा क्लॉज आहे का तर इथे तुम्हाला दिसतात सगळी इफचीच वाक्य दिसत आहेत. मग जर हा इफचा क्लॉज आणि इकडे प्रेझेंट आहे तर आयोगाचं हे उत्तर कसं काय बरोबर असू शकतं बघा. कारण का ह्याचं उत्तर काय होतं बघा की इफ यू स्टडीड हार्ड, म्हणजे जर तू अभ्यास केला असता, खूप अभ्यास केला असता. कधी भूतकाळात, इथे कुठं भूतकाळ दिसतोय का तुम्हाला, अजिबात नाही. म्हणजे जर तू भूतकाळात खूप चांगला अभ्यास केला असता ना तर तुला पुढे फर्स्ट क्लास मिळाला असता. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, इथे पास्ट आहे तोही भूतकाळ आहे आणि इकडे पण पुढे आहे तो पण भूतकाळातलाच फ्युचर आहे. त्यामुळे हे उत्तर बरोबर येणं कधीही शक्य नाही, कळलं का. मग आता बघा याच्यामध्ये कुठलं आलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला समजेल बघा. आता बघा, इफच्या नंतर विल नसतं, नाही चालणार आहे. इकडे सिंपल प्रेझेंट घेतलेलं आहे पण इकडे वूड घेतला आहे म्हणून हा पण चालणार नाही. म्हणजे थोडक्यात फक्त हे उत्तर बरोबर होतं बघा. इफ यू स्टडी हार्ड, म्हणजे जर तू चांगला अभ्यास करशील, तू करणार नाहीस हे शक्य आहे. म्हणजे तू खूप चांगला अभ्यास करशील हे अशक्य आहे. म्हणजेच तू जर चांगला अभ्यास करशील तर यू विल गेट अ फर्स्ट क्लास, कारण का ही पुढे होणार आहे. त्यामुळे फक्त हेच उत्तर आहे आणि हाच पर्याय बरोबर आहे. समजतंय. पुढचं बघा. आता ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स, आयोगाचं जर तुम्ही सिलेबस बघितलं ना तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हेच दिसेल, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. याच्यावरती प्रश्न. आणि दुर्दैव मित्रांनो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाही इंग्लिशच्या पुस्तकामध्ये स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सवरती प्रकरण नाही. अर्थात माझ्या पुस्तकामध्ये मी स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हे प्रकरण मुद्दामून सुरुवातीलाच दिलेलं आहे, कारण का आयोगाचं सिलेबस तसा आहे, कळलं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स समजत नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्लिशचं बेसिक ग्रामर समजूच शकत नाही. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते नीट लक्षात ठेवा मित्रांनो.
स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हे मी माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये सुद्धा आणि ऑफलाईन क्लासमध्ये मुद्दामून सगळ्यात पहिल्यांदा शिकवतो, कारण का हा बेस आहे इंग्लिशचा. आणि हा जर इंग्लिशचा बेस माहिती असेल ना तरच पुढे तुम्हाला इंग्लिशचं ग्रामर येतं. म्हणजे माझ्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सुद्धा मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यावरतीच एक्सप्लेनेशन देतो. आणि हे इतकं महत्त्वाचं आहे मित्रांनो की ह्याच्यावरती ना अजून इको क्वेश्चन्स काय आहेत वगैरे ना रेटॉरिक क्वेश्चन्स काय आहेत ना अजूनपर्यंत परीक्षेत आलेले नाही आहेत, कळलं का. पण त्या ज्या वेळेला येतील ना त्यावेळी तुमचे डोळे उघडतील. त्यापेक्षा अगोदरच उघडा. अलीकडे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सवरती प्रश्न पडायला लागलेले आहेत आणि त्याच्यावरतीच हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय काय बघायचं असतं या प्रश्नाच्या अनुषंगाने फक्त आता आपण इथलं ग्रामर बघूया. बाकी हे प्रकरण मुळात स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स वाचून काढा. अलीकडे 2 मार्काला किंवा कधी कधी अगदी 3 मार्काला सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारतायत, त्यामुळे खास करून लक्षात ठेवा. आता इकडे बघा, सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं काय बघायचं तर सगळ्या ठिकाणी क्वेश्चन आहे, बरोबर आहे. ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन दिसतो त्यावेळेला वाक्यामध्ये प्रश्नार्थक वाक्यरचना आहे का हे बघायला पाहिजे. जसं इथे तुम्हाला दिसतंय, इथे सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर काय असेल ते फ्युचरचं सहाय्यकारी क्रियापद दिसतंय तुम्हाला, मग व्हर्ब दिसतोय आणि मग त्याच्यानंतर ऑब्जेक्ट वगैरे दिसते. थोडक्यात इथे स्टेटमेंट आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे इथे प्रश्नार्थक चिन्ह देऊन काही उपयोग नाही, म्हणून हे चुकीचं आहे. दुसरं बघा, इथे पण सेम तसंच आहे, यू विल ॲड अप दिस फिगर्स फॉर मी, म्हणजे इथे पण ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे. इथे प्रश्नार्थक वाक्य नाही आहे, विधानात्मक वाक्य आहे, म्हणजे इथे प्रश्नचिन्ह चालणार नाही, त्यामुळे हेही चूक आहे. आता पुढच्या याच्यामध्ये मात्र इथे तुम्हाला असं वाटतंय, या वाक्यामध्ये इथे तुम्हाला वाटतंय की प्रश्नार्थक वाक्यरचना आहे, पण मित्रांनो याचा खास नियम लक्षात ठेवा. मी माझ्या पुस्तकामध्ये याच्यावरचे 6 रूल्स दिलेले आहेत. ते 6 रूल्स ऑनलाईन माझ्या क्लासमध्ये सुद्धा मी हे शिकवलेलं आहे. हे इतकं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो एकच लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुम्हाला 2 वाक्य दिसत आहेत बघा. हा मेन क्लॉज आहे आणि हा आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तर मित्रांनो याचा रूल काय माहिती आहे का, मेन क्लॉज जर प्रश्नार्थक असेल तरच प्रश्नचिन्ह द्यायचं असतं. मग इथे मेन क्लॉज आहे, हे स्टेटमेंट आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे इथे प्रश्नचिन्ह येऊच शकत नाही. आता तुम्ही म्हणता सर इथे तर प्रश्न दिसतोय ना, पण मित्रांनो याचा रूल काय आहे तो बघा. मेन क्लॉज हा कोणताही असू दे, म्हणजे ते स्टेटमेंट असू दे नाही तर प्रश्नार्थक वाक्य असू दे, तुम्हाला एवढंच समजलं पाहिजे की सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये कधीही प्रश्नार्थक वाक्यरचना असू शकत नाही. तिथे ॲसर्टिव्ह सेंटेन्सच असलं पाहिजे, स्टेटमेंटच असलं पाहिजे, सब्जेक्टच्या नंतरच व्हर्ब आणि मगच ऑब्जेक्ट अशीच वाक्यरचना पाहिजे. जर हे प्रश्नार्थक वाक्य असलं असतं तर इकडे डूडच इकडे यायला पाहिजे होतं की नाही, मग ते नाहीये आणि ते नाहीये हेच बरोबर आहे. प्रश्नार्थक वाक्यरचनेमध्ये सहाय्यकारी क्रियापद WH वर्डच्या नंतर असतं की नाही, मग इथे तसं नाहीये ना, म्हणजे नाहीये ते बरोबर आहे. कारण का आत्ताच सांगितलेला हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये कधीही प्रश्नार्थक वाक्यरचना असू शकत नाही आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे, कळते का. म्हणून इकडे व्हॅन द ट्रेन लिव्ज हे बरोबर आहे. हां, आता थोडक्यात सांगायचं का, हे जरी बरोबर असलं तरी प्रश्नार्थक नको आहे ना चिन्ह, कारण का इकडे स्टेटमेंट आहे आणि कधीही इकडे पूर्णविराम द्यायचा आहे किंवा प्रश्नचिन्ह द्यायचं आहे हे कशावरती अवलंबून असतं तर मेन क्लॉजवरती अवलंबून असतं, सबऑर्डिनेट क्लॉजवरती अजिबात अवलंबून नसतं, कळतंय. त्यामुळे इथे स्टेटमेंट आहे, त्यामुळे इथे प्रश्नचिन्ह हेही चूक आहे, म्हणजे थोडक्यात हेही चूक आहे, म्हणजेच तिन्ही वाक्य चूक आहे, म्हणजे हाच पर्याय आला पाहिजे. आता मित्रांनो ह्याच्यामध्ये काय केलं असतं तर बरोबर झालं असतं ते बघा. तर इकडे फक्त विल यू हॅव म्हणजे हे फक्त इकडे असलं असतं तर मात्र प्रश्नार्थक वाक्यरचना बरोबर झाली असती. इकडे पण सेम तसंच, इकडे पण सेम तसंच. असं असलं असतं तर मात्र हे तिन्ही वाक्य बरोबर झाली असती, कळतंय.